आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप अद्याप झालेलं नसलं तरी काही विधानसभा मतदारसंघातल्या लढतीचं चित्र मात्र स्पष्ट झालेलं आहे आणि यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ विरोधात समरजित घाटगे ही लढत होणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आणि राज्यातील एकूणच महायुतीच्या कारभारासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत हसन मुश्रीफ आहेत। बोलूयात साहेब, आतापर्यंत 5 वेळा निवडणूक या मतदारसंघातून तुम्ही लढवलेली आहे, आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाणार आहात, काय मुद्दे घेऊन या सगळ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाणार? एकंदरीत मी 5 वेळा विधानसभेच्या निवडणुकीत मला जनतेने विजयी केलेला आहे। 25 वर्षे मी विधानसभेचा आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतो आहे। त्याशिवाय परमेश्वराच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि कृपेनं मला प्रदीर्घ काळ मंत्रिमंडळात सुद्धा राहण्याची संधी मिळाली आणि मी एक अजेंडा घेऊन कामाला लागलो। एक आपल्या मतदारसंघाचा विकास, प्रचंड विकास करण्यामध्ये मी यशस्वी झालो। मला वाटतं एक मीडियाने एक टीम पाठवावी। तुमच्या लक्षात येईल की किती प्रचंड प्रमाणात विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये ग्रामविकास खाते मिळाल्यानंतर आणि त्याच्या आधीच्या काळात फार मूलभूत सोयी आणि सुविधेमध्ये आपण मतदारसंघ हा फार पुढे नेलेला आहे। त्यानंतर मी फक्त विकास कामावर थांबलो नाही, कारण विकास कामावर 100% मतं मिळतात यावर माझा अजिबात विश्वास नाही। मी समाजामधील गरीब आणि सामान्य जनता जी आहे, दीन दलित यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले। शासनाच्या सगळ्या योजना मला अतिशय अभिमान आहे, मी परमेश्वराचे आभार मानतो की गरिबांच्या सगळ्या योजना करण्याचं मी लाभ म्हणजे करण्याचा यशस्वी प्रयत्न मी केला आणि मला वाटते त्या सगळ्या योजना एक चांगल्या पद्धतीनं राबवण्यामध्ये मी आणि माझे कार्यकर्ते यशस्वी झालो। त्या झोपडीपर्यंत आणि चुलीपर्यंत आम्ही योजना नेल्या आणि मला फार मोठा अभिमान अशासाठी आहे की जी विधवा भगिनी आहे, परित्यक्त्या भगिनी आहे, 65 वर्षावरीलचे आईवडील आहेत ज्यांना मुलं आणि सुना बघत नाहीत, त्यानंतर दिव्यांग लोक आहेत, त्यांना पेन्शन करणारा संजय गांधीमध्ये विशेष सहाय्यक खात्याचा मी मंत्री। त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या, बॅरिस्टर अंतुरे साहेबांनी योजना सुरू केली, यामध्ये अनेक त्रुटी दूर करून मी या योजना आणल्या। आता 250 रुपये पहिल्यांदा मी या खात्याचा मंत्री होतो तेव्हा पेन्शन होती, 600 रुपये मी केली, म्हणजे माझ्या सरकारनं केली। नंतर 1000 युतीच्या काळात फडणवीस साहेबांच्या काळात झाली आणि पुन्हा 2 जुलै 2023ला माझा मंत्रिमंडळामध्ये मी आणि अजितदादा आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबाचा निर्णय घेतला। हे खातं मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन करणारा कायदा करण्यामध्ये आपल्याला यश आलं। 2-3 त्रुटी आहेत, 21,000 रुपयाची उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करावी, 1,500चं 2,000 करावं, ह्या अनेक त्रुटी दूर कराव्या लागतील। त्यानंतर मोफत ऑपरेशनमध्ये मी विधिन्याय खात्याचा मंत्री म्हणून या पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी झालेल्या सगळ्या हॉस्पिटलनी 10% गरिबांच्यावर मोफत उपचार केलेच पाहिजे असा कायदा होता। त्यांना अनेक सवलती होत्या, त्यांना सगळे कर माफ होते, परंतु कुठलाही दवाखाना याचा अंमलबजावणी करत नव्हता। मी दोन्ही विधिमंडळाचा अध्यक्ष झालो राज्यमंत्री म्हणून आणि मी सगळ्या भेटी दिल्या आणि मी कायदा आणला विधानसभेत। जे दवाखाने मुख्य उद्योगपतींचे आहेत, मुख्य डॉक्टरांचे आहेत, जे करणार नाहीत त्यांना 50,000 रुपये दंड आणि 6 महिने सत्वून शिक्षेचा कायदा झाला आणि गेल्या 15-20 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशनं मोफत व्हायला लागली। या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही बघितलं तिथं काउंटर वेगळी केलेली आहेत, गरीब आणि अतिगरीबांच्यासाठी कशी सुविधा दिली जाते त्याचं काउंटर वेगळं आहे आणि डॅशबोर्ड आहेत, किती बेड ह्याचे शिल्लक आहेत हे करण्यानं कायद्यानं मी अंमलबजावणी केली। धर्मादाय आयुक्तांना याचं मॉनिटरिंग करण्यासाठी कायदा नाही केली, ती सगळी मंडळी गेली कोर्टामध्ये। कोर्टाने सांगितलं 10% आता तूर्त करू नका, 2% एकूण उलाढालीच्या करा, आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि मी दर आठवड्यात 25 ते 3 पेशंट 30 मी मुंबईला घेऊन जातो। राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे, काही लोक मी ठेवलेले आहेत आणि कायदा मला माहिती असल्यामुळे माझं दवाखाने ऐकतात आणि अतिशय चांगलं काम मी गट तट जात धर्म कसलाही या वैद्यकीय कारणात बघत नाही। त्याशिवाय अपंग लोकांना साहित्य द्यायचं असेल, आरोग्याचे मेळावे असतील, ते फार मोठं काम केलं आणि विशेषतः मला आनंद आहे वैद्यकीय शिक्षण खातं मिळाल्यानंतर मला वाटतं या सव्वा वर्षामध्ये मी अशी अभिमानानं सांगेन की या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये मी क्रांती केली। कोल्हापूरला तरी कैलासवासी खानविलकर साहेबांनी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय केलेलं होतं, पण त्याला हॉस्पिटल हे CPRचंच होतं, हे 1985 सालचं होतं, फार जुनं झालेलं होतं। आता शेंडा पार्कमध्ये 1100 बेडचं 1,000 कोटीचं हॉस्पिटल आपण बनवतो आहे, त्याचा भूमिपूजन समारंभ
आणि काही आम्ही तिथं कामं केलेली आहेत, हॉस्टेल्स केलेले आहेत, लायब्ररी केलेली आहे, मोर्चरी रूम केलेला आहे. त्याचा लोकार्पण समारंभ अमित शाह साहेबांना आम्ही निमंत्रित केलेला आहे. मला आशा आहे की येत्या आठवड्यात ते तारीख देतील आणि त्याचं भूमिपूजन करू. त्याशिवाय कागलला ग्रामीण सेंटर म्हणून 100 कॉटचं अद्ययावत हॉस्पिटल आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय कागलला केलं आपण, कागल सांगावच्या माळावर. त्याशिवाय आपण उत्तरमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय आंबोलीजवळ ते ठिकाण असल्यामुळं निसर्गोपचार आणि योगा असे 2 शासकीय महाविद्यालय, त्याची प्रवेश प्रक्रियासुद्धा लवकर सुरू होईल. त्याचंही भूमिपूजन आपण लवकरच करतो आहे. म्हणजे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये महात्मा जीवनदायी योजना 1 जुलै 2023पासून 5 लाखाच्या वर आता सगळ्या माणसांना मोफत झालेली आहे. त्याची अंमलबजावणी मी चांगल्या पद्धतीने करतो. अनेक दवाखाने यामध्ये इम्पॅनल केलेले आहेत. त्यामुळं आता छोट्या मोठ्या किंवा हार्टच्यासुद्धा ऑपरेशनला मुंबईला यायची आवश्यकता नाही. आपल्या कोल्हापूर, त्यानंतर पुणे किंवा गडिंग्लज या शहरामध्ये सुद्धा ही व्यवस्था मी केलेली आहे. त्याशिवाय कामगार क्षेत्रामध्ये फार मोठं काम मी केलं. आपल्याला माहिती नसेल, आपल्या सामाजिक जो सुरक्षिततेचा कायदा आहे त्याची फार चांगली कामगिरी म्हणजे मी या राज्यात केली. पहिल्यांदा माथाडी कामगार मंडळ होतं, नंतर सुरक्षा रक्षक मंडळ झालं. माझ्या प्रयत्नांनी बांधकाम कामगार मंडळाची स्थापना या राज्यात झाली आणि सर्वात देशात श्रीमंत मंडळ हे ठरलेलं आहे. त्याच्या जन्मापासून त्या बांधकाम कामगाराच्या मृत्यूपर्यंत अनेक योजना आपण दिलेल्या आहेत. सरकारी तुझला 1 पैसा हात लावलेला नाही आपण. 10 लाखाच्या वर सरकारी आणि खाजगी बांधकामाला, मग रस्ते, कालवे, धरणं सगळ्याला 1% सेस जिथं बांधकामाला परवानगी दिली जाते तिथं भरायचा आणि ह्या योजना सगळ्या राबवायच्या. जवळजवळ आज 10-12 हजार कोटीच्या वर आता रक्कम शिल्लक आहे. मला असा मनापासून आनंद आहे की एका बाजूला या तालुक्याचा प्रचंड विकास केला, हजारो कोटीचा निधी आणला. किती आणला तर मी आता पुस्तक केल्यावर तुम्हाला कळेल, तर विरोधकाचे डोळे पांढरे होतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला समाधान आहे की आपण विकास काम, गोरगरीब सामान्य माणसाच्या जीवनात आनंद आणण्याचं काम केलं. सांस्कृतिक आणि आपल्या तालुक्यातलं गट तटाचं राजकारण मी संपवलं आणि मला वाटते एक अतिशय चांगलं काम घेऊन मी लोकांच्यापर्यंत माझं काम घेऊन जाणार आहे. खरं तर ह्या सगळ्या तुम्ही ज्या निवडणुकीला सामोरं जाणार आहात यावेळी निवडणुकीला, त्याचं एक हे असं आहे की याच्या आधी तुम्ही शरद पवारांचा एक कार्यकर्ता किंवा मानलेला मुलगाच म्हणून या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात होता. मात्र यावेळची राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळी असणार आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या परिस्थितीत तुम्ही निवडणूक? मी 1978-1979 ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. मी ज्यावेळेला अज्ञान होतो, कॉलेजमध्ये होतो आणि त्यानंतर अनेक जी स्थित्यंतरे झाली पवारसाहेबांच्या आयुष्यामध्ये त्याचा एक साक्षीदार म्हणून किंवा त्याचा एक छोटा सहकारी म्हणून मी काम केलं. मग त्यांनी मस्का काँग्रेस काढली, त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काढला, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढलं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 30-35 वर्ष सुखदुःखामध्ये साहेबांच्यावर मी राहिलेलो आहे. आणि आता ज्या परिस्थितीत आपण हे निर्णय घेतला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली, तीसुद्धा साहेबांना आम्ही समजावून सांगितली. साहेबांना अनेक वेळा आम्ही भेटलो, अजितदादाने आम्ही सगळे सहकारी, आणि कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घ्यायला लागतो ह्यांना आम्ही, मला वाटतं त्यांना आम्ही जवळजवळ कन्व्हिन्सच केलेलं होतं, परंतु ते शेवटी कन्व्हिन्स झाले नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु अनेक वेळा एक खारीचा वाटा म्हणून मी गुरुदक्षिणा त्यांची दिलेली आहे. त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे, त्यांनी समजून घेतलेलं आहे. ते माझं दैवत होते, दैवत आहेत आणि दैवत राहतील. याबद्दल त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही हे नाही. परंतु जी परिस्थिती आली आणि ही परिस्थिती कुणी आणली त्याला ते घेऊन येत आहेत, त्याबद्दल माझा थोडा आक्षेप आहे. तुम्ही म्हटला की ही सगळी परिस्थिती आम्ही त्यांना समजावून सांगितलेली आहे. मात्र अजितदादांच्या बरोबर काही जे आमदार गेलेले आहेत त्यांच्यापैकी त्यातल्या काही ठराविक लोकांना किंवा ठराविक आमदारांना वर विशेष राग पवारसाहेबांचा दिसतोय, ज्यामध्ये तुमचा देखील समावेश आहे. तुमच्यावर देखील ते वारंवार बोलतात. सुप्रियाताईंचा देखील काहीसा रोष तुमच्यावर दिसतोय. माझ्याबद्दल अजिबात साहेबांचा राग नाही. आता सुप्रियाताईंच्या मनामध्ये काय मला माहिती नाही, परंतु साहेबांचा माझ्यावर अजिबात राग नाही. ते गैबी चौकात परवा सभेला आले. यापूर्वी ते 11 वेळा गैबी चौकात आलेले आहेत. माझ्यासाठी 6 वेळा आलेले आहेत. 4 वेळा ते मंडिक साहेबांच्यासाठी आलेले आहेत, लोकसभेसाठी आलेले आहेत. त्यावेळा त्यांनी सांगितलं आहे राजाचा पराभव करा आणि प्रजेला निवडून द्या. रयतेच्या बाजूने त्यांनी प्रचार केलेला आहे. यावेळी देखील तसंच होईल. नाही, त्यांनी 12 वेळा सांगितल्यामुळे लोक तेच ऐकतील ना, रयतेलाच विजयी करतील आणि रयत आजपर्यंत विजयी झालेली आहे. पण तुमचे जे आता विरोधक आहेत
त्यांच्याकडून मेळावे घेतले जात आहेत. त्या मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं जातं आहे की ही जी लढाई असणार आहे ती निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशी ही लढाई असेल. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे 35 वर्षामध्ये मी सांगितलं की साहेबांच्या सुखदुःखात आम्ही राहिलो. काही प्रमाणात गुरुदक्षिणासुद्धा म्हणजे फळ ना फळाची पाकळी आम्ही दिली. आता यांचा जर इतिहास तपासला पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक 6 महिन्याने त्या भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये राहिले, त्याच्याकडून सगळी कामं करून घेतली. मला फडणवीस साहेब सांगत होते ते आठवड्याला 25-30 पत्र निधी आणि बदल्या याचे आणत होते. आणि नंतर मी कळलं की ह्याच्यामध्ये किती घोळ झालेला आहे असं अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं आणि मला धक्का बसला. आता परवा 1 ते 4 वर्ष नंतर आता ही 1 वर्ष, परवा आमचं सत्ता गेल्यानंतर 1 वर्ष नंतर आम्ही सत्तेत आलो. म्हणजे आज भाजप सोडू तोपर्यंत त्यांनी इतका फायदा त्या भारतीय जनता पक्षाचा घेतला, इतका फायदा देवेंद्र फडणवीस साहेबांचा घेतला आणि बिचाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसून कसली गुरुदक्षिणा दिली नाही. गेल्या वेळेलासुद्धा निवडणुका लागल्यावर अपक्ष राहिलेच, पक्षाचं मांडलं नाही त्यांनी. युतीचा उमेदवार संजय घाटगे होते, वास्तविक त्यांच्या बाजूने ते राहायला पाहिजे होतं. आत्ता यावेळेलासुद्धा गुरुदक्षिणा घ्यायची आणि पाठीत 2दा खंजीर खुपसला. मी पवारसाहेबांना सांगूनच ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं मी विश्वासघात केला हे काही पवारसाहेबसुद्धा मान्य करणार नाहीत. पण मी माझ्या वरिष्ठांना सांगूनच परिस्थिती सगळी सांगून बाहेर पडलो. मात्र आमचे जे म्हणजे तुम्ही जे आहात ते थेट अजितदादांच्या सोबत शपथविधीसाठीच गेला. त्याच्या आधी किती भेट त्यांना काय माहिती आहे ते सांगून आले म्हणजे काय. कधीतरी एकदा परीक्षा तरी द्यायला पाहिजे होती. पक्षानं सांगितल्यानंतर कधीतरी थांबायला पाहिजे होतं किंवा पक्ष सांगेल त्याप्रमाणे, तरी केलं नाही. मला सांगा त्याला कसलीही त्यांनी परतफेड न करता त्यांनी काय पाठीत खंजीर खुपसला, तसं नाही मी केलं. आम्ही अनेकदा भेटलो साहेबांना जाऊन, मंत्रिमंडळ आम्ही गेल्यानंतर सुद्धा साहेबांना जाऊन भेटलो आम्ही. तुम्ही सगळ्या मीडियात दाखवलं ना ते. त्यामुळे साहेबांना पूर्णपणाने कल्पना होती, त्यांनी समजून घेतलेलं आहे. म्हणजे समरजित घाटगे एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांना आपले राजकीय गुरु म्हणतात आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मग त्यांनी खंजीर खुपसला. मग कसं तुम्ही ह्या प्रवृत्तीकडे बघता, कारण ह्या प्रवृत्तीबद्दल देखील तुम्ही वक्तव्य केलं. नाही, काय झालेलं आहे की आमच्या तालुक्याच्या निवडणुकामध्ये अनेक नेते होऊन गेले. मग त्यामध्ये शामराव पाटील होऊन गेले, हिंदराव पाटील होऊन गेले, स्वर्गीय खासदार मंडिक साहेब होऊन गेले, विक्रमशिवराजे होऊन गेले, संजय बाबा घाटगे झाले. परंतु कुणी एखाद्या कुटुंबाचं तुरुंगात घालून किंवा आपल्या विरोधी उमेदवाराला आमदाराला तुरुंगात घालून राजकारण कुणी केलं नाही. इतक्या वाईट झाला कुणी गेलं नाही. फक्त काय सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे लोकांचे पैसे आम्ही घेतले आणि आम्ही पावत्या शेअर्स दिल्या नाहीत. आणि मी तर सध्या संचालकी नाही, काही चेअरमनी नाही, हे खुद्द स्वतः मुरगुडला जाऊन बसले पोलीस स्टेशनला. आणि मी ईडीमध्ये येण्यासाठी एखादा ऑफिस लागतो, तो ऑफिस रजिस्टर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून ऑफिस केला आणि एकाच कामात वर्षभर ते कामाला लागलेले होते. म्हणजे विरोधकाला संपवणे. वास्तविक असं नाही, विरोधकाला कामानं संपवता येतं अशा वाईट. त्यामुळे ते खलनायक प्रवृत्तीचे आहेत. त्यांची अनेक उदाहरणं मी सांगितली तर तुमच्या लक्षात येईल. आता संजय गांधी निराधार ज्यावेळेला हे फडणवीस साहेबाकडे गेले भाजपमध्ये, त्यांनी तक्रारी केल्या आणि जवळजवळ 4000 संजय गांधी निराधारचे पेन्शन बंद केल्या. त्या गरिबांच्या चुलीत पाणी ओतलं. म्हणजे माणूस काय मनोवृत्तीच आहे तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर बांधकाम कामगारांचं हसन मशीन एवढी केलेली आहेत त्यामुळे आपल्याला टिकावं लागणार नाही म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर दाखले जातात त्या कॉन्ट्रॅक्टरची एवढी तक्रार केली त्यांनी. ते आजही ब्लॉक आहेत कॉन्ट्रॅक्टर, कॅगच्या नोटिसा काढायला लावल्या. म्हणजे माणसाची मनोवृत्ती कळते की माणूस कशा वृत्तीचा आहे. आणि फार मोठं तुम्हाला सांगतो, मंडलिक साहेब म्हणायचे आम्हाला की ह्या सरंजामदारांना सत्ता पाहिजे आपली इस्टेट वाचवायला, त्यांना गरिबाची सेवा करायला नको. आता हे सिद्धेचं प्रकरण काय गस्त करतं आहे. 100 वर्षापूर्वी शाहू महाराज दिलेली जमीन ह्या दलित समाजाला जवळजवळ 20 कुटुंब त्यावर जगत होती, ती काढून घेऊन त्यांना आज रानोमाळ ते आज टाचा घासतायत आणि त्यांना अजिबात दया येत नाही कशाची. अशी अनेक उदाहरणं आहेत. सर पिराजीराव तलावाचं तेच उदाहरण आहे. राजेंनी काढलेला दूध संघ विकला त्याचं तेच उदाहरण आहे. त्याच्यावर ते बोलतच नाहीत. आता शीतलताई फराडके त्यांच्या पत्नीबद्दल बोलत आहेत. ते काय तक्रार काय शीतलताई फराडके केली नाही, त्याच्या स्वतः पत्नीने जाऊन शाहूपुरी पोलीस स्टेशनला गेली, त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. समाजाला कळलं पाहिजे ना, तुम्ही आज निवडणुकीत राहत आहेत, तुम्ही तुमची बाजू स्वच्छ केली पाहिजे. ते काही त्या विषयावर बोलत नाहीत आणि मीडियाबाजी दुसरीच करतायत. हे चुकीचं आहे. त्यांचं स्वरूप खरं स्वरूप वेगळं आहे. खलनायकाला लाजवील असं त्यांचं कृत्य आहे. हे खरं स्वरूप निवडणुकीच्या निमित्तानंच तुम्ही समोर आणणार आहात. मी सगळ्या सातत्याने मी आणणार आहे. आता हे जर शिंदेचं तुम्ही बघायला आहे,
वास्तविक त्याच्यात ते कुटुंब बसले आहेत. मी मुंबईत होतो, मला माहिती नाही. मी आता उद्या काय परवा बसल्या मी जाणार आहे तिथं, त्यांना आधार देणार आहे. ही जमीन जर नाही परत केली तर मी स्वतः घेऊन देईन जमीन त्यांना फाउंडेशनच्या मार्फत. हो, त्या गरिबांना आधार देणारच मी. हा झाला आपल्या विधानसभा मतदारसंघातला विषय. मात्र महायुती म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची देखील जबाबदारी आपल्यावर असणार आहे. एका बाजूला तुमच्याकडून 4 ते 5 जागांची मागणी होते, भाजपकडून देखील 6 जागा मागितल्या जात आहेत, तर शिंदेगड देखील 5 ते 6 जागांसाठी आग्रही आहे. कसा तिढा सोडवणार आहात हा जिल्हा? त्याच्यामध्ये काय आहे की 2 जागा तर आमच्या आहेतच. एक आहे चंदगडची आणि एक आहे माझी कागलची. ही अजित पवार गटाला राष्ट्रवादीला मिळणार. आता तिसरी जी आहे की आमची परंपरागत शिरोळची जागा होती, तिथं राजेंद्र पाटील यड्रावकरांनी एकदा लढवली. त्याच्या आधीसुद्धा आम्ही तिकीट दिलं होतं राष्ट्रवादीनं. परंतु तिथं गेल्या वेळा स्वाभिमानी शेतकरी संघटना आल्यामुळे आम्ही राजू शेट्टींना तिकीट दिलं, तर ते अपक्ष निवडून आले राजेंद्र पाटील यड्रावकर. आमचा प्रयत्न आहे किंवा त्यांनी आमच्याकडनं लढावं, आमचं चिन्ह घ्यावं, असा आमचा प्रयत्न आहे. मला वाटते ते प्रयत्न माझा यशस्वी होईल असं वाटते. त्या 3 जागा राहतील. आता 4थी जागा मी मागतो आहे, परंतु इलेक्टिव्ह मेरिट बघून द्यावं असं आमचं म्हणणं आहे. 3 नेते मंडळी बसतील, निवडून येण्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं मत आहे. दुसरीकडे आपण बघतोय की ह्या सगळ्या महायुतीमध्ये हे जे जागा वाटपावरून आत्ता जी रस्सीखेच आहे, म्हणजे सगळ्या जिल्ह्यात जशी सुरू आहे तशी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील सुरू आहे. मात्र दुसरीकडं लोकसभेला जो काही निकाल लागला त्यावरून महाविकास आघाडीचा थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतो आहे. विशेषतः सतेज पाटीलांचा कॉन्फिडन्स देखील वाढलेला दिसतो आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं की दलित आणि मुस्लिम मतं कुठंतरी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीपासून दुरावलेली पाहायला मिळाली. काय नेमकं चित्र असणार आहे असं वाटते? महाविकास आघाडीसोबत ही मतं पुन्हा एकदा राहतील असं वाटतं का महायुतीसोबत? आता विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. त्यावेळी एक निगेटिव्ह सेट करण्यात आला होता की 400 पार लोकसभेला जागा आल्या की घटना बदलली जाईल, आरक्षण रद्द केलं जाईल. आता हा तर काही तर विषय नाही, तो विषय राहिलेला नाही. दुसरं म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळेच पक्ष आम्ही तर शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे आहोत, त्यामुळे हा प्रश्न आमचा येणार नाही. आता विरोधकांचं आत्मबल वाढणं हे स्वाभाविक आहे, कारण जागा त्यांच्या वाढलेल्या होत्या. पण त्यानंतर जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत, ही माझी लाडकी बहीण असेल योजना किंवा मोफत मुलींचं उच्च शिक्षण असेल, 3 सिलेंडर द्यायचं असेल किंवा वीज माफी 7 हॉर्सपावरपर्यंत वीज माफी शेतकऱ्यांना करण्याचा विषय असेल, असे अनेक कोतवाल असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, सगळ्या छोट्या छोट्या घटकांनासुद्धा समाधान करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये फार मोठा फरक दिसेल आणि महायुती सत्ता पुन्हा एकदा राज्यामध्ये येईल. एका बाजूला लोकसभेला ही सगळी काही घटक महायुतीपासून दुरावलेले होते, दुसऱ्या बाजूला हे सगळे प्रयत्न सुरू असताना आपण अजूनही बघतोय की नितेश राणे असतील किंवा भाजपचे काही आमदार असतील ते वादग्रस्त वक्तव्य करतायत. धर्माच्या आधारावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे नितेश राणेंवर. मात्र अजूनही ती वादग्रस्त वक्तव्य होताना दिसत आहेत. कसं बघता या वक्तव्याकडे? याच्यावर आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की वास्तविक दोन्ही समाजामध्ये तीड होणार नाही याची खबरदारी सगळ्यात राजकीय आपल्या पुढाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्या पद्धतीनं दादांनी सुद्धा विनंती केली आहे की अशी वक्तव्य करणं योग्य नाही. अमित शहा नुकतंच कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेले, मात्र त्यांनी काल एक वक्तव्य केलं की 2029ला महायुती सरकार जे आहे किंवा आत्ता केंद्रामध्ये जे घटक पक्षांना धरून जे सरकार आलेलं आहे तर ते न येता 2029ला फक्त भाजपचं बहुमत असलेलं सरकार केंद्रामध्ये असेल. आता हे बघा, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना जल्लोषित करायचं असेल, उत्साह करायचा असेल तर अशी विधानं करावी लागतात. आता तुम्ही बघितलं असाल की आता आमच्या राज्यात एका पक्षाची सत्ता येणं शक्यच नाही. आपल्याला आता अनेक वर्ष आपण बघितलेलं आहे, देशातसुद्धा यावेळा हेच झालं. ठीक आहे, त्यांचा प्रयत्न राहील की आपला पक्ष कसा येईल आणि सगळ्यांचा प्रयत्न राहील. आता प्रादेशिक पक्षांना घेतल्याशिवाय कुणालाही सरकार स्थापन करता येणार नाही. म्हणजे 2029ला जे वाटते शहांना ते शक्य होणार नाही असं म्हणायचं. तरी तसं त्यांना ते कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी बोलले असं माझं मत आहे. दुसरा एक प्रश्न म्हणजे आज पुण्यामध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं ज्यामुळे 3घांचा मृत्यू देखील झाला आहे. त्या हेलिकॉप्टरमधून आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवास करणार होते, मात्र तत्पूर्वीच ते क्रॅश झालं. सुदैवानं ते बचावलेले आहेत असं म्हणावं लागेल. अपघात म्हणावा का काय म्हणावं?
नाही, आता मी काय त्याची माहिती घेतलेली नाही, तुमच्याकडनंच कळालं ते. सकाळी मी ट्रेननं आलो, लोकांची फार मोठी गर्दी होती. मी ती माहिती घेईन खरं काय आहे ते. आणि मी परमेश्वराचे आभार मानतो की तटकरे साहेब आज जर वस्तू जी असेल बचावली असेल तर मी परमेश्वराचे आभार मानतो. शेवटचा प्रश्न आपल्या मतदारसंघातलाच. पुन्हा एकदा सलग 5व्यांदा तुम्ही ह्या विधानसभाचं नेतृत्व केलं आहे. 6व्यांदा देखील किंवा डबल हॅट्रिक करण्याची संधी मतदार देतील असं वाटतं? 100%. कारण माझे तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक विकास काम, एक गरीब सामान्य माणसासाठी अविरत सेवा, त्यानंतर संपर्क, सकाळी 6 माझा संपर्क सुरू होतो. 4 तरुण मुलांच्या हाताला काम. हे फार मोठं काम मी या मतदारसंघात केले. आणि जिल्ह्याचं नेतृत्व मंडी सभेनंतर आल्यानंतर त्या सगळ्या संस्था सक्षमपणानं जिल्ह्यामध्ये आपण केलेल्या आहेत. मी या सगळ्या जीवावर मी या निवडणुकीत प्रचंड मताने विजयी होणार. तुम्ही पुण्यात परवा मेळावा झाला, त्यामध्ये IT पार्क कोल्हापूरमध्ये आणू असं म्हटलेलं आहे. एका बाजूला विरोधक टीका करतायत की शाश्वत कुठलाही विकास तुम्ही केला नाही, मात्र आता तुम्ही आरोग्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताय किंवा MIDC आणि IT पार्कच्या दृष्टीनं देखील तुम्ही शब्द दिलेला आहे. नाही, तुम्हाला एक लक्षात घ्या की 5 स्टार MIDC जी आहे ना, ती जी कागदला ती मी स्थापन केली 2001ला. मोठे मोठे उद्योग माझ्या प्रयत्नाने झाले. कडिनला MIDC बंद पडली होती, ती पुन्हा मी चालू केली. तिथे उद्योग आणण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना काढला. छत्रपती शाहू कारखाना, हमीदवाला कारखान्यामध्ये माझं योगदान राहिलं. म्हणजे ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम केलं आहे. तरुण मुलांना हाताला काम लावण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता IT पार्कबद्दल अनेक वर्षे आपले प्रयत्न सुरू होते. सुधा मूर्ती या इन्फोसिसच्या ज्या मालिक आहेत त्यांना आम्ही भेटलो होतो आणि त्यांना म्हटलं की बाबा आम्हाला कोल्हापूरला IT पार्क काढायचा आहे, तर काय करावं लागेल. तर त्यांनी एक कमिटी पाठवली होती आणि त्यांनी काहीतरी अहवाल दिला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे विमानतळ बोईंग उतरण्यासारखं विमानतळ पाहिजे. दुसरं 5 स्टार हॉटेल्स पाहिजेत. राहण्याची चांगली व्यवस्था पाहिजे. तरी मोठे मोठे उद्योगपती IT मध्ये येतील. आणि हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. मला वाटतं आता हे इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापुरात पूर्ण झालेलं आहे. एक आता 5 स्टार हॉटेल आहे, दुसरं होण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर विमानतळ आता जवळजवळ मोठी विमानंसुद्धा आता उतरायला लागलेली आहेत. आता शेंडा पार्कमध्ये जी जमीन मागितली आहे ती कृषी विभागाची आहे, ती मिळण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. ते झालं तर IT पार्क निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या MIDCच्याच अनुषंगानं रोहित पवार यांनी तुमच्यावर काही आरोप केले होते की त्या ठिकाणी नोकरीला लावताना किंवा कॉन्ट्रॅक्टर नेमताना तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करता किंवा तुमचा दबाव त्या सगळ्या यंत्रणेवर हसन मुश्रीफांचा असतो. रोहित पवार विशेषतः वारंवार तुम्हाला लक्ष करताना दिसत आहेत. काय कारण वाटते? नाही, तर रोहित पवार हा फार छोटा बच्चा आहे, त्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. MIDCच्या सगळ्या त्या उद्योजकांना जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे की माझी त्यांना सहकार्य किती राहिलेलं आहे. हे असं होत नाही कधी. 30-25 वर्ष काम करणारा माणूस अशा पद्धतीने कधी वागत नाही आणि आपली ती भूमिका नाही. पण रोहित पवारांच्या एकूणच भूमिकेकडे कसं बघता तुम्ही? कारण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतायत गेल्या काही दिवसांमध्ये, तुमच्याबद्दल असेल किंवा इथून अजितदादांच्या, काय झालं की त्यांनीसुद्धा आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे आणि थोडंसं आपली सिनियरिटी बघून बोलण्याची आवश्यकता आहे. अजून अनेक पावसाळे, अनेक उन्हाळे त्यांना बघायचे आहेत. आता लगेच ताबडतोब अजितदादाची स्पेस ते मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण तसं होत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे खावे लागतात, खस्ता खाव्या लागतात, लोकांची सेवा करायला लागते. मग पवारसाहेबांनी 80 वर्ष यात समाजसेवेत काम करावं लागतं. त्यावेळा बोलण्याचा अधिकार येतो आणि म्हणून आपलं वयाचं भान ठेवून त्यांनी बोलावं असं माझी इच्छा आहे. तर पाहिला पण हे होते कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ. खरं तर 5 वेळा या सगळ्या कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आपण जो काही विकास केलेला आहे, ज्या MIDCच्या माध्यमातून असेल किंवा जे रोजगार उपलब्ध करून दिले आणि वैयक्तिक स्वरूपाची देखील जी काही कामं केलेली आहेत, त्या सगळं पाहता हीच जनता आपल्याला विजयाचा डबल हॅट्रिक करून देतील असा विश्वास देखील या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.